Good morning, student. Yesterday we have seen the mutual fund. Today we are going to start systematic investment plan. Okay, this is one another alternatives or option available to investor to invest his money if his earning source is limited. Then SIP is the beautiful platform or weapons for the investment purpose. So what do you mean by investment SIP? Systematic investment plan. SIP. SIP is an investment vehicle offered by mutual fund to investors, allowing them to invest small amount periodically instead of lump sum. So under the SIP, no need to invest more money or more amount for investment purpose. So investor should invest small amount in SIP. So it is a one product of mutual fund. म्हणजेच त्या ठिकाणी एस आय म्युच्युअल फंडामध्ये थोडीशी जास्त रक्कम आपण त्या ठिकाणी गुंतवतो, पण कशापेक्षा शेअर मार्केटपेक्षा कमी. पण पिरियडिकली जसं आपण पर मंथ सेव्हिंग करतो, ओके, ॲज वी सेव्ह मनी इन द बँक अकाउंट पिरियडिकली इन सेव्हिंग अकाउंट, थोडी थोडीशी रक्कम आपण सेव्हिंग करत जातो त्या ठिकाणी पर मंथ, त्या ठिकाणी सेव्हिंग करत चालतो आपल्या इन्कम सोर्स मधून, अर्निंग सोर्स मधून. सो खूप लोकांना असं वाटत असतं की आपला जो काही मंथली इन्कम असेल त्यातली थोडीशी अमाऊंट आपण इन्व्हेस्ट करावं आणि त्यापैकी खूप लोक ते बँकेमध्ये पैसे टाकतात. पण त्याही पेक्षा एक इनोव्हेटिव्ह त्या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल होतो, तो म्हणजे SIP. म्हणजेच त्या ठिकाणी अंडर द SIP allowing them to invest small amount periodically instead of lump sum. एकदम रक्कम टाकण्यापेक्षा थोडे थोडे पिरियडिकली पर मंथ त्या ठिकाणी SIP मध्ये आपण टाकू शकतो. द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्व्हेस्टमेंट युजली वीकली, मंथली और क्वार्टरली. म्हणजे ते जे काही टाकण्याची पद्धत आहे तर ती आठवड्यातून टाकू शकतो आपण, मंथली पर मंथ टाकू शकतो किंवा क्वार्टरली टाकू शकतो. पण मोस्ट ऑफ SIP मध्ये ती मंथली फॅसिलिटी अवेलेबल केली जाते. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन इज अ प्लॅन वेर इन्व्हेस्टर मेक रेग्युलर इक्वल पेमेंट इनटू अ म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड आपण एकदम खरेदी करतो, बरोबर ना. पण आता SIP मध्ये काय होतं, पिरियडिकली, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण SIP एक वर्षांची त्या ठिकाणी काढली असेल, तर मग फॉर एक्झाम्पल काय, जसं म्युच्युअल फंड आपण खरेदी करतो तसं इथे देखील काय होतं, SIP मध्ये देखील एक म्युच्युअल फंड आपल्याला परचेस करायचा ऑप्शन मिळतो, पण तो छोट्या क्वांटिटीमध्ये मिळतो. आणि मग त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण काय केलं की एखादा SIP मध्ये एखादा म्युच्युअल फंड प्रत्येक महिन्यामध्ये आपण 1000 रुपीज, म्हणजे तिथे अमाऊंट फिक्स असते 1000ची की 500ची, मिनिमम 500 पासून आपण SIP करू शकतो. मग 1000 रुपीजचे, मग त्या डेटला, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इन्व्हेस्टमेंटची जी काही डेट असेल, जानेवारीला आपण सुरू केलं 3 जानेवारीला, तर मग प्रत्येक मंथच्या 3 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी तितके अमाऊंट, फॉर एक्झाम्पल आपण 1000 रुपीज डिसाईड केले, मग 3 जानेवारी 1000, 3 फेब्रुवारी, असं करत करत त्या ठिकाणी डिसेंबर पर्यंत आपण ते पैसे गुंतवत असतो. आणि मग परत 3 जानेवारीला त्याची मॅच्युरिटी डेट तिथे त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल होईल, म्हणजे त्या दिवशी आपण ते पैसे काढू शकतो, विड्रॉ करू शकतो. मग प्रत्येक 3 तारखेला आपण 1000 रुपीज टाकलेत, मग कसे मिळतात त्याचे रिटर्न्स. मग फॉर एक्झाम्पल आपण 3 जानेवारीला 1000 रुपये टाकलेत आणि मग त्या दिवशीची त्याची एनएव्ही, मग त्या दिवशी त्याची एनएव्ही कदाचित 50 रुपये असेल, तर आपल्याला किती युनिट्स मिळतील, 20 युनिट्स मिळतील, बरोबर. मग परत आपण काय केलं, 3 फेब्रुवारीला पैसे टाकलेत 1000 रुपीज, त्या दिवशी त्याची एनएव्ही वाढली असेल, 55 रुपीज झाले असेल, तर आपल्याला युनिट्स कमी मिळतील, कारण 2000 डिवायडेड बाय 55 त्याचे तेवढे युनिट्स मिळतील आपल्याला. त्याच्यानंतर मार्च मध्ये परत काय झालं, आपण 1000 रुपीज टाकले, त्या दिवशी त्याची एनएव्ही कमी होऊन गेली होती, 45 रुपये झाली होती, तर तेवढे युनिट्स मिळतील आपल्याला. असं करता करता प्रत्येक महिन्याचे डिसेंबर पर्यंत आपण पैसे टाकत जातो आणि त्या त्या मंथची त्या तारखेला जी एनएव्ही असेल त्याप्रमाणे आपल्याला युनिट्स मिळत जातात. आणि मग फॉर एक्झाम्पल आता बघा, आपण 12 महिन्यांचे किती पैसे टाकलेत, 1000 रुपये टाकलेत.
म्हणजे किती टोटल इन्व्हेस्टमेंट केली? 12,000 रुपीज इन्व्हेस्टमेंट केली. किती केली? 12,000 रुपीज इन्व्हेस्टमेंट केली. आणि मग आता आपल्याला ऍट द एंड ऑफ इयरला म्हणजे 12 महिन्याचे जे युनिट्स मिळाले, तर ते युनिट्स आपण इथे कॅल्क्युलेट करतो. म्हणजे किती युनिट्स मिळाले, हाऊ मेनी युनिट्स शुड बी परचेज बाय द इन्व्हेस्टर ड्युरिंग दी 12 मंथ. मग फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूयात तिथे की जे काही युनिट्स परचेस केले तर त्याला 250 युनिट्स मिळाले. किती मिळालेत? 250 युनिट्स त्याला ऍग्रिगेट मिळालेत. किती दिवसामध्ये? त्या 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये. आणि मग 3 जानेवारीला त्या मग हे पण महत्वाचं आहे, ज्या दिवशी मॅच्युरिटी होणार त्या दिवशी त्याची एनएव्ही किती. मग त्या दिवशी त्याची एनएव्ही फॉर एक्झाम्पल 60 रुपीज होती. किती होती? 60 रुपीज होती. 60 रुपये होते. आणि किती युनिट्स मिळाले? 250 युनिट मिळाले. मग 250 गुणिले 60 जे काही कॅल्क्युलेशन येईल, म्हणजे 12,000 आणि परत ते 12 आणि 3 15,000 रुपये त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे 15,000 रुपये तुम्ही 12,000 रुपये तुम्ही गुंतवलेत आणि तुम्हाला वर्षाच्या शेवटी किती पैसे मिळालेत? 15,000 रुपये मिळालेत त्या युनिटने. ह्या पद्धतीने जे वर्कआउट होतं त्याला आपण काय म्हणतो? एसआयपी असं म्हणतो. ओके. हे तुम्हाला इनिशियल स्टेजला खूप चांगला ऑप्शन आहे एसआयपी. म्हणजे म्युच्युअल फंडापेक्षा पण चांगला ऑप्शन आहे की प्रत्येक महिन्यात तुम्ही 500-500 रुपये त्याच्यामध्ये गुंतवू शकता. इन्व्हेस्टर शुड बाईंग मोर युनिट्स इन एसआयपी व्हेन प्राइस फॉल. ज्या दिवशी किंमत कमी म्हणजे तुमचं पण डेट फिक्स असते बरं का. ज्या तारखेला तुम्ही खरेदी करायला जातात त्याच दिवशी नेमकी जर किंमत कमी असेल तर तुम्हाला जास्त युनिट मिळतात. अँड बाईंग लेस युनिट इन एसआयपी प्राइस हाईक. आणि ज्या दिवशी तुम्ही म्हणजे एखाद्या महिन्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत मिळतात ते एखाद्या किमतीमध्ये जास्त रकमेला मिळतात. तुमचं नशीब काय? तुम्ही परचेस करत असताना त्याच्या किमती कमी राहणं आणि ज्या दिवशी तुमची मॅच्युरिटी डेट येते ती एकदाच येते, जी डेट फिक्स झाली असेल ती, तर त्या डेटला त्याची किंमत वाढणं म्हणजे तुम्हाला जास्त दराने पैसे त्या ठिकाणी मिळतात. इन एसआयपी a fixed amount of money is debited by the investor bank account periodically. हे खूप तुम्ही बँक अकाउंटला लिंक केलं ना तर प्रत्येक महिन्याचे तुमचे काय होतात? तेवढे पैसे कट होत जातात. म्हणजे 1,000 रुपये पर मंथ असेल ना तर 3 तारखेला आपोआप तुमच्या बँक अकाउंट मधून डेबिट होत जातील ते. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर मॉनिटर करण्याची गरज नाही किंवा फक्त तुम्ही बघू शकता भाव वाढले कमी झाले काय हे बघू शकतात. पण पैसे टाकायचं राहून गेलं वगैरे असं काही होत नाही. तुमच्या बँक अकाउंट मध्ये डेबिट होतो ऑटो डेबिट जर तुम्ही ते अलो केलं असेल तर. अँड इन्व्हेस्टेड इन अ specified mutual fund. The investor is allocated a number of units accordingly to the current NAV. हे शब्द मी तुम्हाला हे वाक्य वापरलं होतं. ज्या दिवशी तुमचं 3 तारखेला 3 तारखेला त्याची एनएव्ही जी असेल त्या रकमेने तुम्हाला परचेस होईल. आणि तुमची मॅच्युरिटी डेटला ज्या दिवशी तुमचं सेलची डेट फिक्स आहे त्या दिवशी त्याची एनएव्ही जी असेल त्या रकमेने तुम्हाला पैसे मिळतील. एव्हरी टाइम सम इज इन्व्हेस्टेड मोर युनिट्स आर ऍडेड टू द इन्व्हेस्टर अकाउंट. ज्या जसं परचेस होत चालतं तसं तुमच्या अकाउंटला युनिट्स त्या ठिकाणी काय होतात? ऍड होत चालतात. इन इंडिया रिकरिंग पेमेंट कॅन बी सेट फॉर एसआयपी युझिंग इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टीम. म्हणजे ईसीएस द्वारे त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली ते डेबिट होत चालतात. मग एसआयपीचे ऍडव्हान्टेजेस काय? तर फर्स्ट ऍडव्हान्टेजेस, एसआयपी हेल्प इन्व्हेस्टर टू ऍव्हरेज परचेस कॉस्ट अँड मॅक्झिमाइज रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. म्हणजे ऍव्हरेज परचेस कॉस्ट कमीत कमी म्हणजे ऍव्हरेज परचेस कॉस्ट तुमची त्या ठिकाणी जाते. परचेस कॉस्ट कमी असते ऍव्हरेजली आणि मॅक्झिमम रिटर्न्स तुम्हाला त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट बरोबर मिळतात. इन्व्हेस्टमेंट थ्रू एसआयपी कमिट्स टू रेग्युलर सेव्हिंग. तुमचे रेग्युलर सेव्हिंग होते. म्हणजे एकदा तुम्ही एसआयपी काढले ना कंपल्सरी तेवढी सेव्हिंग तुमची होते. सेव्हिंग जो काही मोटिव्ह येतो त्या ठिकाणी साध्य होतो, तो उद्देश साध्य होतो. सो इट ब्रिंग डिसिप्लिन टू अचीव फिनान्शियल गोल. आता तुमचे काही आर्थिक गोल्स तुम्ही फिक्स केलेले असतात की मला 12 महिन्यानंतर एखादी वस्तू तुम्हाला विकत घ्यायची, मग तुम्ही एसआयपी काढून घेऊ शकता. बरोबर ना? म्हणजे तुम्हाला काय असं तुम्ही ठरवलं असेल की मला 1 वर्षानंतर एका कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आणि त्याची फीस 12,000 रुपये. मग तुम्ही एकदम 12,000 रुपये त्यावेळेस अवेलेबल होतील की नाही? पण तुम्ही आतापासूनच 1,000 रुपीज पर मंथ एसआयपी मध्ये टाकत गेलात की 12 महिन्यानंतर तुम्हाला ते पैसे अवेलेबल होतात प्लस त्याच्यावर रिटर्न्स पण मिळतात ऑफ इन्व्हेस्टर. एसआयपी इज कन्व्हिनियंट इन्व्हेस्टमेंट. एकदम सहज शक्य आहे आणि फार कठीण नाही येते इन्व्हेस्टमेंट करायला. इट इज
हसल फ्री बिकॉज ऑन द डेट ऑफ एसआयपी इन्स्टॉलमेंट शुड ट्रान्सफर फ्रॉम बँक बाय ऑटो डेबिट. तुम्ही ऑप्शन दिलेलं असतं, एकदा एसआयपी काढली की तुमच्या अकाउंटमधून ते डेबिट होत चालतं आणि 12व्या महिन्यात आपोआप क्रेडिट पण होतं. तुम्हाला मॅच्युअर करण्याची गरज नाही, ते फिक्स केलेलं असतं. एसआयपी फॅसिलिटेट रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग, हा एक भाग महत्वाचा आहे. तुमचे अमाऊंट फिक्स आहे 1000 रुपीज, बरोबर ना. तुम्हाला युनिट तुम्ही फिक्स नाही केले की ह्या महिन्यात तुम्ही 10 युनिट खरेदी केले, प्रत्येक महिन्यात मी 20-20 युनिट खरेदी करेल. मग 1000 रुपये फिक्स केले ना, तर त्या युनिटची व्हॅल्यू वाढली तर तुम्हाला कमी युनिट्स मिळतील 1000 मध्ये, आणि युनिटची व्हॅल्यू जर कमी झाली तर तुम्हाला जास्त युनिट्स त्या महिन्यामध्ये मिळतील. म्हणजे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग हे ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतो. मीन्स व्हेन कॉस्ट इज इन्क्रीज लेस युनिट आर परचेस अँड व्हेन कॉस्ट आर डिक्रीज ऑटोमॅटिकली मोर युनिट्स आर परचेस बाय द इन्व्हेस्टर. Benefits of compounding is enjoyed by SIP cause interest on SIP earn the interest allowing investor to fetch a substantial amount of wealth. आणि एक लास्ट advantages आहे, a small sum of money invested via SIP on a regular basis can grow into a considerable large sum. तुम्ही थोडं थोडं आपण म्हणतो ना की थोडं थोडं अमाऊंट जर तुम्ही टाकत गेलं की एक दिवशी ते काय होतं, त्या ठिकाणी मोठी अमाऊंट त्या ठिकाणी तयार होत असते. तर त्या पद्धतीने हे खूप चांगला एसआयपी हा ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकतो की तुम्ही थोडी थोडी अमाऊंट करत करत जाता आणि किती मोठी इन्व्हेस्टमेंट तुमची त्या ठिकाणी तयार होते. तर ते थेंब थेंब तळे साचे आपण जे म्हणतो एसआयपी ला लागू होतं. ओके, थेंबा थेंबाने तळ साचणं हे कठीण वाटतं, पण कंटिन्युअसली जर टाकतच गेलं थेंब 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 तर तळ साचू शकतं. ओके. डिसएडव्हान्टेजेस ऑफ एसआयपी, एसआयपीचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत, पण ते इग्नोर करू शकता तुम्ही. देर इज अ टाइम व्हेन फील दॅट मार्केट आर अंडर व्हॅल्यूड. हा, आता तुम्ही 3 तारीख फिक्स केली, 3 तारखेला जास्त किंमत वाढलेली, तुम्हाला त्याच दराने खरेदी करावं लागणार आहे. पण 5 तारखेला त्याची व्हॅल्यू कमी झाली तर तुम्हाला तो एन्जॉय घेता येत नाही की 5 तारखेला तुम्ही ते खरेदी करावं, कारण तुम्ही डेट किती फिक्स केली, 3 तारीख. 3 तारखेला ज्या रकमेला असेल त्याच रकमेला तुम्हाला खरेदी करावं लागतं. अँड यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट मोर, बट देन इन एसआयपी ओनली अ प्रीडिटरमाइंड फिक्स सम गेट इन्व्हेस्टेड. ज्या दिवशी अमाऊंट कमी आहे, तुम्हाला असं वाटलं की आता 3 तारखेला अमाऊंट कमी, त्याची युनिटची व्हॅल्यू कमी झाली, तुम्ही फिक्स किती केले 1000 रुपीज, आणि त्याची किंमत कमी झाली म्हणून तुम्हाला असं वाटलं 5000 रुपये टाकावेत. टाकता येत नाही, 1000च तुम्हाला इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी नवीन इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागेल. मग त्या दिवशी एसआयपी रिटर्न्स आर लोअर दॅन रेग्युलर म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड जे काही रेग्युलर म्युच्युअल फंड लमसम अमाऊंट मध्ये तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करता त्यापेक्षा याचे रिटर्न्स कमी आहेत. आता ही सेव्हिंग पर्पज आहे खरं तर. Limited option of date for a SIP in mutual fund because investor need to decide a date in advance. एक अगोदरच डेट फिक्स केली असते, त्या दिवशी करता येतात, इतर दिवशी करता येत नाही. हाऊ मच मनी डू इन्व्हेस्टर नीड टू स्टार्ट अन एसआयपी. मी सांगितलं अगोदर मिनिमम 500 रुपयापासून तुम्ही सुरू करू शकता. ऍज अ एफवायसी स्टुडंट म्हणून तुम्ही काही हरकत नाही पर मंथ 500 रुपये त्या ठिकाणी एसआयपी मध्ये टाकायला, आणि त्यातून तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची सवय पण लागेल, तुमची गुंतवणूक होईल, सेव्हिंग होईल, आणि एसआयपी हे फार काय रिस्की नाहीये. तर त्याच्यामुळे मात्र एसआयपी तुम्ही 3 वर्षांसाठी, म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला काहीतरी एखाद्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं, त्यावेळेची फीस तुम्ही त्याद्वारे भरू शकता. काही हरकत नाही कोणी तुम्ही त्याच्यामध्ये एसआयपी मध्ये गुंतवणूक करायला, जर शक्य असेल तर. मी कंपल्सरी केलेलं नाही कोणाला. इट वाय शुड एसआयपी इम्पॉर्टंट? एसआयपी का इम्पॉर्टंट आहे? इट इम्पार्ट्स फिनान्शियल डिसिप्लिन टू युअर लाईफ. तुम्हाला आर्थिक शिस्त लागते का प्रत्येक महिन्यात तेवढे टाकायचे, ते तुमची सेव्हिंग होते. ते डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे लाईफमध्ये, कारण भविष्यात काय गरज निर्माण होईल हे सांगता येत नाही. आणि जर तुम्ही अगोदर जर बचतीची सवय जर तुम्हाला लागली असेल तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या लाईफमध्ये आर्थिक शिस्त लागू शकते. इट हेल्प्स यू, म्हणजे अनावश्यक तुम्ही एसआयपी करता आहात ना, अनावश्यक खर्च करणार नाही. तुम्हाला माहिती आपल्याला एसआयपी मध्ये पैसे टाकायचे, आता अनावश्यक त्या ठिकाणी खर्च करता कामा नाही. इट हेल्प्स यू टू इन्व्हेस्ट रेग्युलरली विदाउट रेस्टलिंग विथ मार्केट मूड, इंडेक्स लेवल एसेट्रा. ओके, तुम्ही मार्केटचा मूड वगैरे किंवा काय कमी जास्त हे बघत नाही, तुम्ही गुंतवणूक करत जाता. तर हे एक फायदा त्या ठिकाणी होतो. इन सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन द मनी इज ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टेड रेग्युलरली इन अ स्कीम विदाउट एनी एफर्ट्स ऑन युअर पार्ट. ओके, म्हणजे तुम्हाला काही करायची गरज पडत नाही, आपोआप तुमच्या बँकेमधून ते डेबिट होतात. तर हे एकंदरीत त्या ठिकाणी थेरॉटिकल बॅकग्राऊंड एसआयपीचं आहे. आपण 1-2 प्रॉब्लेम त्यावर घेऊयात.
म्हणजे आपला हा पार्ट तिथे संपेल. ओके, हा एक्झाम्पल आहे, फर्स्ट एक्झाम्पल. मिस्टर गणेश इन्व्हेस्टेड ₹2000 एव्हरी मंथ फॉर 6 months. किती महिन्यासाठी गुंतवलेत पैसे? 6 months साठी. ओके, म्हणजे त्याची एसआयपीचा पिरियड किती, मॅच्युरिटी पिरियड 6 month आहे. स्टार्टिंग फ्रॉम 1 जानेवारी. कधी सुरू केलं? 1 जानेवारीला सुरू केलं, बरोबर ना? आणि सिस्टम 1 जानेवारी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ऑफ रिलायन्स. ओके, त्याने मिस्टर गणेश इन्व्हेस्टेड ₹2000 एव्हरी मंथ. प्रत्येक महिन्यामध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट किती? 2000 पर मंथ आहे. आणि किती महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी. स्टार्टिंग फ्रॉम 1 जानेवारी, 1 जानेवारीला त्याने सुरुवात केली. इन सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एसआयपी ऑफ रिलायन्स विथ एनएव्ही. बघा, 6 महिन्याची एनएव्ही दिली. जानेवारीमध्ये 50 होती, फेब्रुवारी 52 होती, मार्च मध्ये 45 होती. ओके, त्याच्यानंतर एप्रिलमध्ये 55 होती, मे मध्ये 60 होती आणि जून मध्ये 48 रुपये होती. ह्या किमतीने त्याला एनएव्ही त्याच्या युनिट्स मिळाल्या रिस्पेक्टिव्हली. अँड आफ्टर 6 months ही सोल्ड ऑल द युनिट्स ऍट 59 पर युनिट. आणि त्याने 6 महिने पूर्ण झाल्यानंतर त्या सर्व युनिट्स किती रुपयाने विकल्या? एनएव्ही त्याने सेल आउट केल्या 59 ने. फाइंड आउट गेन ऑर लॉस इन द ट्रान्झॅक्शन. त्याला प्रॉफिट झाला का लॉस झाला हे त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग एसआयपी पर मंथ, एसआयपी पर मंथ किती? ₹2000. ओके, देन टोटल एसआयपी, टोटल एसआयपी, टोटल एसआयपी किती? ₹2000 पर मंथ मल्टिपल बाय किती महिन्यांसाठी केलं त्याने? 6 months साठी केलं. 6 months साठी केलं म्हणजे किती झालं ते? म्हणजे त्याने ₹12,000 इन्व्हेस्टमेंट केली. टोटल टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली? ₹12,000 केली. टोटल नंबर ऑफ युनिट परचेस कॅल्क्युलेट करायचे आता आपल्याला. टोटल नंबर ऑफ युनिट परचेस्ड. आणि मग खालचा टेबल आपण त्या ठिकाणी घेतोय. पहिला कॉलम घेतला आपण मंथ्स. ओके, त्याच्यानंतर एसआयपी, सेकंड कॉलम घेतला एसआयपी, तिसरा कॉलम घेतला एनएव्ही, त्या महिन्यातली एनएव्ही, पुढचा कॉलम घेतला युनिट्स, नंबर ऑफ युनिट्स परचेस्ड, युनिट्स परचेस्ड. कसं कॅल्क्युलेट करणार आहे हे कॅल्क्युलेट करणार आपण. त्याने त्याची एसआयपी किती, त्या महिन्याची एसआयपी किती, एसआयपी अपॉन एनएव्ही, हे फॉर्म्युला आपल्याला तिथे वापरायचा आहे. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? हे ठेवा किंवा मग आपण फॉर्म्युला इन्सर्ट करूया. एसआयपी अपॉन एनएव्ही या फॉर्म्युलाने ते आपण कॅल्क्युलेट करतो. ओके, या फॉर्म्युलाने आपण ते कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, मग बघा मंथ्स कधीपासून सुरू केलं त्याने? 1 जानेवारी. मग 1 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 1 मार्च, 1 एप्रिल, 1 मे, 1 जून. 6 मंथ आहे ना? ओके, 6 मंथ झालेत. एसआयपी प्रत्येक महिन्यात एसआयपी किती? 2000 आहे. किती आहे? 2000 आहे. प्रत्येक महिन्यात 2,000 रुपये त्याने गुंतवलेत. ओके, 2000. मग आता एनएव्ही बघा बरं, जानेवारी मधली एनएव्ही किती होती? 50. पुढची 52, त्याच्यानंतर 45, 55. बघा आता इथे मार्च मध्ये 45 रुपये झाली. त्याला असं वाटलं की आता 5,000 रुपये टाकावे, टाकता येत नाही. म्हणजे हा एक भाग आहे की त्याला कमी किमतीला मिळत असेल तर जास्त खरेदी करता येत नाही. तेवढ्या जेवढी ठरवलेली रक्कम असेल त्याच्यातच जेवढे मिळतील तेवढे. त्यानंतर मे मध्ये 60 इथे वाढली होती बघा. त्याची इच्छा आहे की आता नाही खरेदी करायचं तरी करावंच लागणार त्याला 60 रुपयाने, आणि इथे 48 रुपये.
48. मग त्याला किती युनिट मिळाले ते बघूयात आपण. बघा आपला हा फॉर्म्युला आहे SIP अपॉन NAV. मग आता फॉर्म्युला टाकूयात आपण. बघा इथे किती रुपये टाकलेत 2000. ओके, आणि त्याची NAV किती त्या दिवशीची 50 रुपीज आहे. बघा बरं किती युनिट मिळाले, कॅल्क्युलेट करा. 2000 डिवायडेड बाय 50. मला आन्सर पाठवाल. यस, किती? यस, 2000 डिवायडेड बाय 50. किती युनिट्स मिळाले? 40 युनिट्स मिळाले. किती युनिट मिळाले? 40 युनिट्स मिळाले. म्हणजे 40 युनिट मिळाले त्याला जानेवारीमध्ये. आता फेब्रुवारीमध्ये बघा, फेब्रुवारी मधली NAV किती होती? 52 होती. मग बघा युनिट कमी मिळतील आता. 2000 भागिले 52. किती युनिट मिळाले? 38.46 युनिट मिळाले त्याला. बरोबर आहे ना? कॅल्क्युलेशन जमतंय का? ओके, पुढचा मंथ घेऊयात आपण. आता इथे किंमत कमी झाली 45. आता जास्त युनिट मिळतील इथे युनिट जास्त मिळतील. किती? 44.44. बरोबर आहे का? 44.44. व्हेरी गुड. पुढे एप्रिल मध्ये बघूयात. एप्रिल मध्ये त्याची व्हॅल्यू 55 झाली, वाढली व्हॅल्यू. मग किती झालं? कमी युनिट मिळतील 36.36. ओके, त्यानंतर इथे 60 झालं, परत किंमत वाढली, युनिट कमी मिळतील 33.33. ओके, आणि शेवटच्या महिन्यात 48 झालं. 41.66 एवढे युनिट. मग ह्या किती युनिट्स मिळाले? ह्या युनिटची बेरीज करा. ह्या युनिटची काय करा? बेरीज करा. टोटल युनिट्स परचेस्ड. किती युनिट परचेस केले? ह्या याची बेरीज करा सर्वांची. 40 प्लस यस 40 प्लस 38 पॉइंट पण घ्या 46 प्लस 44.44 प्लस 36.36 प्लस 33.33 प्लस 41.66 234.25 युनिट्स. एवढे युनिट्स मिळाले त्याला. किती युनिट्स मिळाले टोटल? एवढे युनिट्स मिळाले 6 महिन्यांमध्ये. आता त्याने ते केवढ्याला विकला एक युनिट्स बघा. And after 6 months, he sold all the units at 59 per unit. Find out gain or loss in the transaction. मग आता इथे टोटल सेलिंग प्राइस of SIP. Total selling price of SIP. मग टोटल युनिट्स मल्टिपल बाय NAV. सेलिंग NAV. ओके, सेलिंग प्राइस पर युनिट. सेलिंग NAV किंवा सेलिंग प्राइस पर युनिट, काही पण म्हणू शकता तुम्ही त्याला. ओके, टोटल युनिट किती सेल झाले? 234.25 युनिट्स. ओके, मल्टिपल बाय
सेलिंग प्राइस पर युनिट, पर प्राइस सेलिंग प्राइस किती आहे किंवा एनएव्ही, सेलिंग एनएव्ही किती त्याची तिथे दिलंय बघा. आफ्टर 6 मंथ ही सोल्ड ऑल द युनिट्स ऍट 59 पर युनिट्स. 59 ला विकलं त्याने, 59 ला विकलं. ओके, किती झालं बघा मग, किती पैसे आले त्याला सेल करून. 13,820.75 बघा टोटल सेलिंग प्राइस. आता प्रॉफिट और गेन तो कॅल्क्युलेट करू आपण. टोटल सेलिंग प्राइस माइनस टोटल परचेस प्राइस. बघा टोटल सेलिंग प्राइस आहे मायनस टोटल परचेस प्राइस वरती कॅल्क्युलेट केली आपण टोटल SIP. बघा टोटल परचेस प्राइस जर टोटल केली असती तरी चाललं असतं आपण. हे किती झाले, 12,000 झाले. बघा मग किती झाला टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट झाला त्यामध्ये 1,820.75 आलं लक्षात. आता सपोज इथे केवढ्याला ऍव्हरेज केवढ्याला परचेस झालं ते कॅल्क्युलेट करायचं असेल तरी कॅल्क्युलेट करता येईल. आता विचारलेलं नाहीये, पण आता हे एकच एक्झाम्पल मला घ्यायचं म्हणून मी ते देखील तुम्हाला सांगतोय काय कसं कॅल्क्युलेट कर. ऍव्हरेज परचेस प्राइस पर युनिट. मग आपण त्याचा फॉर्म्युला टाकूयात. काय, टोटल SIP अपॉन टोटल नंबर ऑफ युनिट. टोटल परचेस प्राइस म्हणूयात किंवा SIP, टोटल परचेस प्राइस अपॉन टोटल युनिट्स परचेस्ड. ओके, टोटल परचेस प्राइस किती आहे, 12,000 आहे. आणि टोटल किती युनिट परचेस झाले, 234.25 एवढे युनिट परचेस झाले. तर तिथे ऍव्हरेज परचेस प्राइस निघेल बघा आपली, किती निघाली बघा सांगाल. ऍव्हरेजली किती परचेस झालं, 51.22 ला 51.22 51.22. ओके, 51.22 रुपीज, 51.22 एवढ्याला परचेस झालं. इज इट क्लिअर. आणि मग 51.22 ला परचेस झालं आणि सोल्ड केवढ्याला झालं, 59. त्याच्यातला जो डिफरंट आहे तर तो पर युनिट प्रॉफिट पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बघा न विचारलेल्या गोष्टी मी तुम्हाला शिकवतोय. पर युनिट परचेस, पर युनिट प्रॉफिट, पर युनिट सेलिंग प्राइस मायनस पर युनिट परचेस प्राइस.
पर युनिट सेलिंग प्राइस किती कडाला सेल केलं 59 रुपयाला दिलेलंच आहे. सेलिंग प्राइस दिली 59 पर युनिट 59 मायनस इथे पर युनिट परचेस प्राइस ऍव्हरेज काढली आपण बघा. किती आला बघा बरं. 7.78 ओके ₹7.78 व्हेरी गुड. आता तुम्हाला रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करायचा आहे. रेट ऑफ रिटर्न विचारलेलं नाही, मी कॅल्क्युलेट करून दाखवतोय. पुढचे एक्झाम्पल घेण्यापेक्षा एकाच एक्झाम्पलवर सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो आहोत. कसं कॅल्क्युलेट करतो आपण रेट ऑफ रिटर्न. टोटल प्रॉफिट अपॉन टोटल परचेस प्राइस. मल्टिपल बाय 100. ओके हे फॉर्म्युला आपण तिथे घेतो. मग आता इथे टोटल प्रॉफिट वगैरे आहे कॅल्क्युलेट केलेलं आपण. टोटल परचेस प्राइस म्हणजे टोटल एसआयपी पण आपल्याकडे आहे. टोटल प्रॉफिट किती झालंय आपल्याला इथे 1820.75 प्रॉफिट ऑर गेन. इथे प्रॉफिट ऑब्लिक गेन पण म्हणू शकता तुम्ही. ओके 1820 1820 20.75 अपॉन टोटल परचेस प्राइस 12,000 आहे आपली 12 महिन्याची मल्टिपल बाय 100. बघा बरं किती येतो. कॅल्क्युलेट केलाय तुम्ही. व्हेरी गुड. 15.17 15.17%. 15% बघा. बँकेच्या व्याजापेक्षा जास्त दराने मिळालं की नाही. बँकेत एवढ्या दराने मिळतं का सेव्हिंगला 3-4% दराने मिळतं. 15% दराने म्हणजे खूप चांगले रिटर्न्स आहेत तिथे 15% दराने. बरोबर ना. सो ह्या पद्धतीने तुम्ही एसआयपी चे प्रॉब्लेम सोडवू शकता. मी इथे थांबतो. इथे पण तसंच विचारलेलं आहे बघा. मिस्टर निलेश इन्व्हेस्टेड ₹3,000 एव्हरी मंथ फॉर 4 मंथ. 4 महिन्यासाठी बघा. स्टार्टिंग फ्रॉम एप्रिल मे जून जुलै. एसआयपी 4,000 4,000 4,000. कुठली IDBI बँक एसआयपी घेतली. NAV 60 64 66 68 हे इथे मांडलेत. बरोबर ना. एंट्री लोड दिलेला आहे. एंट्री लोड तो आता तो एक इश्यू आहे त्या ठिकाणी. एंट्री लोड वगैरे जर दिला असेल ना तर तो एंट्री लोड कॅल्क्युलेट करायचा आणि एंट्री लोड काय करायचा त्या परचेस प्राइस मध्ये ऍड करायचा. काय करायचा परचेस प्राइस मध्ये ऍड करायचा. म्हणजे इथं काय कसं बघा मंथ एसआयपी एंट्री लोड दिलाय तुम्हाला. काय दिलाय सॉरी एनएव्ही नंतर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं. एंट्री लोड घ्या. एंट्री लोड नंतर तुम्हाला काय पर युनिट तुम्ही कॅल्क्युलेट पर युनिट परचेस प्राइस. आणि मग इथे तुम्ही काय काढणार त्याचं नंबर ऑफ युनिट परचेस जो शेवटचा कॉलम मिळतो. मी कॅल्क्युलेशन फक्त एवढं करून दाखवतोय तुम्हाला. एप्रिल मे जून जुलै. ओके एसआयपी किती 3,000 आहे. एनएव्ही किती त्याची एनएव्ही 60 त्यानंतर 64 देन 66
देन 68. ओके. एंट्री लोड 3% दिलाय प्रत्येक वर्षी. एंट्री लोड 3% आपण तो कॅल्क्युलेट करून घेऊयात. एंट्री लोड काय करून घेऊयात, कॅल्क्युलेट करून घेऊयात. 3% आहे. मग तो ते कशावर काढायचा, एनएव्ही वर काढायचा. 60 मल्टिपल बाय 3%. किती तो कॅल्क्युलेट करा बरं. 60 वर 3%. 1.8 येतो. किती येतो, 1.8 येतो. सिमिलरली तेच पद्धतीने कॅल्क्युलेट करून घ्या. 64 मल्टिपल बाय 3%. किती येतो बघा बरं, 1.92 येतो. 1.92 येतो. इथे त्याच पद्धतीने कॅल्क्युलेट करून घ्या. 66 मल्टिपल बाय 3%. 1.98 येतो. परचेस प्राइस मध्ये तो ऍड होत असतो. आणि 68 मल्टिपल बाय 3%. तो येतो 2.04. 2.04. आता पर युनिट परचेस प्राइस त्याच्यामुळे वाढेल. आता इथं 60 होता प्लस त्याचा एंट्री लोड ऍड होणार 1.8. किती झालं, 61.8. ओके. याच पद्धतीने खाली कॅल्क्युलेट करणार. मग नंबर ऑफ युनिट परचेस इथे कसं कॅल्क्युलेट करणार बघा, इज इक्वल टू 3000 डिवायडेड बाय, फॉर्म्युलाच्या ऐवजी मी असं घेतलं, म्हणजे आपण ह्या पद्धतीने घेतलं. आपण आता इथं 60 नाही घ्यायचं, तर 61 पॉईंट घ्यायचं, 61.8 घ्यायचं. ह्या पद्धतीने कॅल्क्युलेट होईल. म्हणजे किती युनिट मिळतील ते इथे कॅल्क्युलेट होणार. बघा, 3000 डिवायडेड बाय 61.8 म्हणजे इथे 48.54 युनिट काय होणार, परचेस होणार. याच पद्धतीने इकडे कॅल्क्युलेट करत चाला. आता त्याच पद्धतीने एक्झिट लोड दिलाय का, तर दिलाय 69. जे सेलिंग प्राइस आहे ती सेलिंग प्राइस पण त्याच पद्धतीने काय करायची, त्याच्यातून मायनस करायचं 1%. बरोबर ना. मग जो काय आहे तर तो 69 सेलिंग प्राइस करत असताना सेलिंग प्राइस पर युनिट, मग इथे किती आहे, 69 मायनस 1% एक्झिट लोड. एक्झिट लोड आपल्याला लेस करावा लागतो तिथे. 69 मायनस 1% ऑफ 69. 69 च्या 1% कॅल्क्युलेट करायचं. 69 च्या 1% किती येतं बघा बरं,